माजी आमदार निर्मला गावित यांचा काल संध्याकाळी अपघात झालेला होता। आपल्या नातवासोबत त्या घराबाहेरच त्या ठिकाणी फिरत होत्या। त्याचवेळी अचानकपणे एका कार चालकाने त्यांना उडवलं। हा अपघात इतका भयंकर होता की त्यांना आता या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत। काल संध्याकाळी हा सगळा अपघात घडलेला होता। ही दृश्य आपण पाहतोय की प्रचंड असा मार त्यांना लागलेला आहे, गंभीर अशी दुखापत त्यांना झालेली आहे आणि एकूणच आता हा अपघात होता की जाणून बुजून त्या कार चालकाने त्यांना धडक दिली याबाबत आता खरं तर पोलीस तपास करतात। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर त्यांची प्रकृती जी आहे ती अतिशय गंभीर असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतं आहे। खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं आता त्यांना त्यांची तब्येत कशी आहे या सगळ्या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। गाडीवाला निघून गेला डॅश मारून। आपण बघतोय निर्मला गावित नेमकं झालं होतं ते ते हे नको व्हायला जखम ते नाही तर तसं काही मी सांगू शकत नाही, कारण मी वॉकला निघाली होती आणि मागून डॅश मारला, मला काही लक्षातच आलं नाही ते। हे बघा मला पायाला लागले, हाताला इंजुरी आहे, इथे हे आहे, पोटाला लागले। संध्याकाळची वेळ होती कालची, नेमकं तुम्ही रोजच्या प्रमाणे घराबाहेर? हां, घराबाहेर पडले होते, नातूला फेरफटका मारायचा म्हणून, आणि मी पण वॉक करते असं म्हणून निघालो होतो आम्ही। पण काय वाटतंय, म्हणजे ते जाणून बुजून कुणी तुम्हाला धडक दिली, काही घातपात? असं काही नाही सांगू शकत मी, पण सुदैवाने मी बचावले। म्हणजे खरं तर लोकांची सेवा मी 10 वर्ष आमदार असताना इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये लोकांची सेवा केली आणि त्या गोरगरिबा लोकांचेच आशीर्वाद आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच मला जास्त काही या ठिकाणी लागलं नाही। डॉक्टरांनी काय म्हटले, कुठे डॉक्टरांनी तू सोड बेटा, काही नाही, डॉक्टरांनी हे इथे पोटाला आणि हाताला इथे इंजुरी आहे, तिथे स्टिचेस घातले आहेत आणि तसं फ्रॅक्चर वगैरे काही नाही। डॉक्टरांचं अतिशय चांगलं लक्ष माझ्यावर आहे, म्हणजे कालपेक्षा मी खूप बेटर आहे। आपण पाहतोय निर्मला गावित यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा आता होताना बघायला मिळते। त्यांच्या कन्या नैना गावित आपल्यासोबत आहेत। ताई, काल नेमका हा प्रकार कधी घडला होता, नेमकं काय झालं होतं? काल संध्याकाळी ह्याच सुमारास त्यांना वॉकला निघाल्या होत्या त्या, आणि हार्डली गेल्यानंतर एक 5-10 मिनिटातच आम्हाला निरोप आला की त्या पडल्या आहेत म्हणून, आणि आम्ही लगेचच धाव घेतली आणि मम्मीला आम्ही सोयीस हॉस्पिटलला शिफ्ट केलं आहे। सगळ्यांनी बघितलं? हो, अतिशय थरारक असा व्हिडिओ त्याच्यामध्ये सगळं बघायला मिळतं। नक्कीच हो, तो जो व्हिडिओ आहे तो इतका थरारक आहे की आम्हालाही, म्हणजे जेव्हा त्यांना मी प्रॅक्टिकली बघितलं आणि त्यांना जेव्हा मी इथे आणलं तर तो जो वेळ होता, तो जो काळ होता, तो खूपच थरारक होता आणि मी नाही माझ्या आयुष्यात तो कधी विसरू शकत, ज्या पद्धतीने ते घडलेली घटना आहे ती। आणि सगळ्यांचेच आशीर्वाद माझ्या मुलावरती, माझ्या आईवरती असल्यामुळे तिच्यावरती काहीतरी एक मोठं संकट येणार असेल, जे थोडक्यात टळलं असं म्हणू शकतो आपण, आणि माझ्या मुलाला सुदैवाने काही झालं नाही। एका बाजूला मुलगा होता। हो हो, नक्कीच, म्हणजे अर्थातच मी पण एक आई आहे आणि माझ्या आईलाही असं मला बघवलं जात नव्हतं आणि आताही बघवलं जात नाही। तुम्ही आता बघितलं असेल की त्याच्या पद्धतीने तिला इंजुरीज झालेल्या आहेत, तिला जी दुखापत होती आहे, तिला जितकं रक्तप्रवाह तिचं झालेलं आहे तो खूपच गंभीराचा आहे। आपण ती दृश्य बघतोय, कार सुरुवातीला स्लो आहे, नंतर अचानकपणे कारने वेग घेतलेला आहे। हो, घातपाताचा संशय वाटतो? नाही सांगू शकत काही, जोपर्यंत पोलीस त्या माणसाला पकडत नाही आणि तो माणूस जोपर्यंत त्याचा जबाब देत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही आपण। आम्हाला अपेक्षा होती की आज कमीत कमी 11-12 वाजेपर्यंत काहीतरी त्याच्यामध्ये निर्णय आला पाहिजे होता की कोण माणूस आहे, काय आहे, पण 24 तास निघून गेले। खूपच
अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे जर एका राजकीय माजी आमदाराबरोबर ही वेळ येत असेल तर सामान्य जनतेने तर काही अपेक्षा करूच नाही. मग अशीच परिस्थिती आज झालेली आहे आणि खूपच वाईट परिस्थिती आहे ही. मला शब्दात नाही व्यक्त करू शकत आहे मी. आपण या संदर्भात तक्रार दिली आहे का? पोलीस कशा पद्धतीने शोध घेतात? हो, आम्ही कालच संध्याकाळी तक्रार दिलेली आहे. काल आमचे जबाबही पोलीस घेऊन गेले. आज जागेवर येऊन पंचनामेही झालेले आहेत. ठिकठिकाणी ज्या ज्या बंगल्यांमध्ये CCTV आहे तिथे माझे पती स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन त्यांनी सगळेच CCTV कलेक्ट केलेले आहे. एक दीड दोनच्या आसपास माझ्या मते बऱ्यापैकी CCTVs पोलिसांकडे होते. पोलीस यंत्रणा एवढी का हळू काम करते ह्याचा मला अंदाज नाही. आणि ती व्यक्ती जर बघतीये की एक महिलेला आपण ठोकलंय, तिच्याबरोबर लहान बाळ आहे, एक माणुसकी असते की माणूस थांबतो आणि ठोकलेल्या व्यक्तीला चूक म्हणून त्यांनी गाडीत टाकून दवाखान्यात नेलं असतं ना तर आम्ही सगळ्यांनी त्याला माफ केलं असतं. पण ज्या पद्धतीने तो ठोकून पळून गेलेला माणूस आहे, ही हिट अँड रनची केस आहे. आणि हिट अँड रनचा कायदा आपल्याला माहिती आहे की त्या माणसाला किती वर्षाची सजा होते आणि ते सगळं. पण तरीही आज आपली पोलीस का एवढी वेळ लावते याचा कल्पना आम्हालाही नाही आहे. काय मागणी असणार आहे लोकांकडून? ऑब्व्हियसली मागणी हीच असणार आहे की त्या माणसाचा शोध घ्यावा आणि त्याच्यावरती हिट अँड रनचा केसचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला त्याची जी शिक्षा आहे ती त्याला मिळावी. कारण जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिलेली आहे ती स्लो मोशनमध्ये पाहिलेली, जर ती व्हिडिओचा तुम्ही इम्पॅक्ट बघणार तर तिची पोझिशन, आज तिने इतके चांगले कर्म केलेत, त्र्यंबकराजाचा तिच्यावर आशीर्वाद आहे म्हणून ती स्टेबल आहे. नाहीतर खूप वाईट परिस्थिती झाली असते. अशा माणसाला सोडू नाही शकत. नैना गावित खरं तर भावूक झालेल्या आहेत आपल्या आईची परिस्थिती बघून. ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं आहे त्याने खरं तर हिट अँड रनचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आता गावित कुटुंबियांकडून केली जाते आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने शोध घेतला जातो आहे, घटनास्थळावरून फरार झालेल्या वाहन चालकाला शोधून त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.